मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कांदा पोहेची रेसिपी, जी सर्वांच्या आवडीची आहे। त्यासाठी आपण साहित्य बघूयात। पोहे, कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, शेव, मिरच्या, जिरे, मोहरी आणि हळद। पोहे बनवायला स्टार्ट करूयात। त्यासाठी मी आधी पोहे चाळून धुवून घेतलेले आहेत आणि त्याला थोड्या वेळासाठी या छोट्या भांड्यामध्ये ठेवूया। पोहे काढून घेतलेले आहेत आणि आपली फोडणी होईपर्यंत ह्या पोहेला आपण झाकून ठेवूयात, म्हणजे पोहे छान फुलले जातात। मध्ये तेल टाकलेलं आहे, त्यात आधी शेंगदाणे तळून घेऊयात। शेंगदाणे असे छान खरपूस तळल्यानं पोहे अधिकच स्वादिष्ट लागतात। गॅस कमी करायचा। त्यात आता आपण टाकूया जिरे, मोहरी, जिरे आणि कांदा। कांद्याला असं जास्त मोठ्या गॅसवर ठेवायचं नाही, गॅस मिडियमच करायचा, म्हणजे कांदा चांगला भाजला जातो। आणि लो केल्यानंतर गॅस कांदा पण जास्त करपत नाही, खाताना पण दाताखाली येत नाही। नंतर टाकूयात आपण कढीपत्ता, गॅस थोडासा मोठा करा। कढीपत्ता हा कांदा टाकल्यानंतर टाकायचा, त्यामुळे तो जास्त भाजला जात नाही। आता त्यात टाकूया मिरची, मिरची झाल्यानंतर थोडीशी हळद, थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आता हे चांगलं झालेलं आहे। यात आपण टाकूया हे झाकून ठेवलेले चांगले फुललेले आहेत पोहे, पोहे टाकूया। चांगले परतून झालेले आहेत, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। आणि हे झालेले पोहे 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया। पोहे 5 मिनिटं झाकून ठेवले होते, त्यामुळे ते छान फुलतात। आता आपण एका डिशमध्ये काढूया। पोहे तयार आहेत, तयार आहे। त्यावर आपण टाकूया खरपूस तळलेले शेंगदाणे, थोडीशी शेव, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यावर दही टाकू शकता, बारीक चिरलेली कोथिंबीर। हे पोहे तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी बसून खाऊ शकता।